आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आहेत. चित्रलेखा पाटील ज्या आहेत त्या रायगड जिल्ह्यातील जे जिल्हा रुग्णालय आहे त्याच्या सुखसुविधाबद्दल आक्रमक झालेल्या आहेत. थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, नेमकी काय म्हणणं आहे आपलं? जिल्हा रुग्णालय जे आहे ते पूर्ण जिल्ह्यासाठी आहे, मात्र त्या सुखसुविधा ज्या आहेत त्याची कुठेतरी कमतरता आहे. काय नेमकं? नाही, नाही. मुळातच अमरावतीला जी घटना घडली, त्याच्याने मी पूर्णपणे हालून गेले आणि मग त्याच्यानंतर शेका पक्ष म्हणून आम्ही सगळा गव्हर्नमेंटचा डेटा काढला, की कुठे-कुठे काय-काय. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे, की अलिबागच्या रायगडच्या मेन जे जिल्हा रुग्णालय आहे, तिथे स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही आहे. तिथे इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं नाहीत, विद्युत ऑडिट ज्याला म्हणतात आणि तरी फायर एन-ओ-सी दिलेली आहे. मला सांगा, जर वायर्सचं आणि इलेक्ट्रिसिटीचं ऑडिट झालेलं नसेल, तर मग तुम्ही फायर एन-ओ-सी देता कसं? कारण की मेजर फायर ही शॉर्ट सर्किट्स किंवा वायरिंग चुकीची बरोबर असल्यामुळे होते. आज आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला व्हिजिट केली आणि जेव्हा आम्ही तिथे भेट दिली तर अतिशय भयानक अशी परिस्थिती तिथे दिसते. 15 कोटी रुपये मागच्या 2 वर्षात तिथे दिलेले आहेत. तरीही पूर्णपणे सिव्हिल हॉस्पिटल खराब आहे. बाथरूम्समध्ये स्टिंकी वास आहे, पाणी गळतंय. अनेक ठिकाणी पेशंट्सच्या गैरसोयी आहेत, कितीतरी वायर्स ओपन आहेत, भिंतीला बुरशी आल्यात. अतिशय धोकादायक परिस्थितीत असते सिव्हिल हॉस्पिटल. ICU ते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळे आम्ही आक्रमक झालो. पदभरतीचा पण आम्ही डेटा काढला. जवळजवळ 50% पदं भरलेली नाही आहेत. जवळजवळ 99 पदं ही रिक्त शासनाने ठेवली आहेत. मला सांगा, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जिल्हा रुग्णालयात 100 पदं रिक्त ठेवणे योग्य आहे का? नको तिथे बॅनर्सवरती खर्च करता, ह्याच्यावरती खर्च करता आणि तुम्ही लोकांच्या आरोग्याबद्दल बोलतायत. गोरगरीब जिल्ह्यातला माणूस तिथे येतो. तुमचा सिटी स्कॅन बंद आहे. सोनोग्राफी मशीन्सच्या वर्किंगबद्दल डाऊट आहे. हॉस्पिटल्स आणि शाळा ह्या लोकांचा मूलभूत हक्क आहे. तुम्ही करताय काय? सरकार करताय काय? याआधी सरकार देखील ताई तिथे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडलेल्या हो. आहेत. स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्यात, शॉर्ट सर्किट झाल्याच्या घटना घडल्यात, एक्सेसिव्ह ऑक्सिजनमुळे एक आपण महिला दगावली आहे. म्हणजे माणसाच्या जीवाची किंमतच नाही अशी परिस्थिती आज झाली आहे. आरोग्यमंत्री करताय काय? का तुम्ही अजून एक अमरावतीचा इन्सिडेंट व्हायची वाट बघताय का? एकंदरीत आणि मला 3 लोकांवर बोलायचंय. सरकार करतं काय? आरोग्यमंत्री करतात काय? आणि स्थानिक प्रशासन तर करतं काय? कारण की त्यांच्यावर कोणाचा दबावच नाही. आणि स्थानिक नेते सुद्धा करतात काय? लोकप्रतिनिधी करतात काय? त्यांना फक्त पदं हवी आहेत. मला हे पद मिळालं, मी असा हे फेटा घालून पालकमंत्री बनलो, तसा बनलो. लोकांचं काय? एकंदरीत ताई, आपण जर बघितलं तर नवीन मेडिकल कॉलेज देखील अलिबागमध्ये येत आहे. नवीन मेडिकल कॉलेज आलं तर आता तर तुमच्याकडे स्टाफची प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. सी द प्रॉब्लेम काय माहिती आहे का? लोकांच्या जीवाची काळजी नाही आहे, पॉलिटिकल विल नाही आहे आणि पूर्णपणे सगळीकडे करप्शन आहे आणि ते करप्शन कोणी कंट्रोल करत नाही. तुम्हाला मी व्हिडिओज पाठवलेत बघा. आज आम्ही स्वतः व्हिजिट केली हॉस्पिटल. काय परिस्थिती आहे तुम्ही व्हिडिओज तुमच्या चॅनेलवर दाखवा. कुठेतरी स्थानिक पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष होतं असा थेट आरोप आपला आहे. सगळे झाले ना. सरकारी यंत्रणा जी आहे, जो सत्तेत बसलेला आहे, स्थानिक लोकप्रतिनिधींपासून आमदारांपासून, त्यांनी किती वेळा सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न मांडला? ते किती वेळा व्हिजिट करतात? त्यांच्या बाईटमध्ये आपल्याला फक्त दिसतं की मला मंत्री बनवा, मला हे बनवा. लोकांची काळजी फक्त शेका पक्षाला आहे ना. एकंदरीत आपण बघितलं तर ग्रामीण रुग्णालयाबरोबरच आपण जर बघितलं तर साखरेचे दर देखील वाढत चालेत. सर्वसामान्य नागरिक जो तो मेटाकुटीला आलेला आहे. नाही, नाही. ओव्हरऑल मी सांगते, आज जे आपण विद्यार्थी आंदोलन किंवा जंतर मंतरवर पाहिलं किंवा एक लोकांच्या मनात प्रचंड तीव्र राग आहे महागाईबद्दल, बेरोजगारीबद्दल, खोटं ऐकण्याबद्दल. तर साखरेचे दर तर टोकाला गेलेलेच आहेत. हे अतिशय चुकीचं आहे. आमचे नेते भाई जयंत पाटील केव्हाची मागणी करतायत की 2 रेट साखरेचे पाहिजे, की हाऊसहोल्ड यूजला साखरेचा रेट कमी पाहिजे आणि कमर्शियल यूजला जास्ती पाहिजे. आणि जी साखर आपली येते त्यातली फक्त 17% साखर ही घरगुतीला वापरतात. बाकी अल्कोहोलला वापरतात, बाकी साखर मिठायांना वापरतात. तिथे मार्जिन जास्ती आहे. तर हे 2 कमर्शियल साखर आणि घरगुती साखर याचे रेट वेगळे पाहिजे, ही आमची सातत्याने मागणी राहिलेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं ताई, साखर महाग होते, मात्र शेतकऱ्यांच्या उसाला दर जो आहे तो वाढीव दराने मिळत नाहीये. याकडे एक शेतकरी नेता म्हणून आपण कसं पाहता? नाही, नाही. आज सगळीकडे शेतकऱ्याकडे प्रचंड दुर्लक्ष केलंय. मुळात काय आहे, जो निधीचा अलोकेशन आहे
त्याला प्रायोरिटीज दिलेली नाही आहे. आता विषय घ्या तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलचा. आज जवळजवळ 65 लाखचं टेंडर सिव्हिल सर्जनच्या केबिनसाठी बनवलेलं आहे आणि मी तिथे जाऊन बघून आले. ऑलरेडी एक चांगली केबिन अस्तित्वात आहे. मला सांगा, जर तुम्ही म्हणता निधीचा तुटवडा आहे, तर तुम्ही आधी पेशंटचा ICU बनवणार, त्यांची सेफ्टी बघणार, NICUच्या लहान मुलांची का स्वतःची केबिन बनवणार? आणि हे फक्त आरोग्य क्षेत्रात नाही, हे सगळीकडे होतंय आणि शेतकरी तर बिचारा सगळीकडे दुर्लक्षित आहे. कुठेतरी टक्केवारीच्या नादामध्ये हे सगळं केलं जातं असा आपला आरोप आहे का? 100% करप्शन इतकं टोकाचं आहे. मला सांगा, हे पैसे गेले कुठे? मी तुम्हाला अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि त्याच्यात अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेईन, त्याच्यात सांगीन की तुम्ही जर ऑनलाईन स्वतःच्या चॅनलला इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायला सांगा की साखर येते किती गोडाऊनमध्ये वर्सेस रेशनला पोचते किती आणि ती मधली साखर जाते कुठे, हा एक प्रश्न आहे. तर निश्चितपणे खूप करप्शनमध्ये आपण माखलेलो आहोत सध्या. एकंदरीत आपण ग्रामीण रुग्णालयावरती पुन्हा येऊया. ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती सुधारली नाही तर शेतकरी कामगार पक्षाची भविष्यातली भूमिका काय राहील? नाही, शेतकरी कामगार पक्ष जसं विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा नाही दिला, त्याच पद्धतीने हे ग्रामीण रुग्णालय चांगलं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, रस्त्यावर येणार, लढणार, झगडणार, भांडणार, पण हे सुधरवूनच घेणार सरकारकडनं. कुठेतरी आपण बघितलं तर आता गणेश उत्सव तोंडावरती आलेले आहेत आणि आज मंत्री भरत गोगावले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केलेली आहे. आपण कसं पाहता याकडे? नाही, पाहणी आज करून फायदा काय? पावसाच्या तोंडावर 2-3 प्रश्न ह्याच्यात आहेत. आजपर्यंत मुंबई गोवा हा विषय कित्येक वर्ष चालू आहे. तर ह्याच्यात तुम्ही टेक्निकली माहिती घ्या, जी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देईन ती माहिती, की ह्याच्यावर आजपर्यंत खर्च झाला किती आणि ह्याच्यावर वाढीव बिलिंग कॉन्ट्रॅक्टरनी घेतलं किती आणि ते घेऊन सुद्धा एवढे खड्डे रस्त्याला काय. तर तुम्ही पांढरे पडाल आकडे ऐकून. ही परिस्थिती आहे आणि तरी बिचारा चाकरमानी जो मुंबईहून गावाकडे कोकणात गणपतीला येतो तो खड्ड्यातनंच जातोय. कुठेतरी उघड करप्शन आहे असं म्हणताय? करप्शन खूप आहे, त्याच्याशिवाय कसं? कारण की सरकारकडे पैसा किती आहे, किती पैसा गोळा होतो हे मी नाही सांगत, तुमची आकडेवारी सांगते. आणि तरी कामं होत नाहीत. 2 आहेत, एक तर नियोजन पण नाही आणि करप्शन असल्याशिवाय होऊ शकत नाही. आज पाहणी केली पालकमंत्र्यांनी. पहिले म्हणजे आता पालकमंत्री दिलाय जिल्ह्याला, दुसरं म्हणजे आत्ता पाहणी करून काय होणार आहे? परत वरच्यावर खड्डे भरतील, ते परत एका पावसात धुवून निघतील. हे नियोजन कुठे आहेत? प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जी नेते मंडळी आहेत त्यांना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापासून वेळ मिळाला तर लोक जनतेचे प्रश्न बघतील ना. धन्यवाद. या होत्या शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील. राजवैशम पायण, तुडन मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.